तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कायझनचे तत्व हा भाग पाहणार होतो असं म्हणलेलं. तर त्याच्या पुढचा पाठ बघूया. सध्या जागतिकीकरणामुळे औद्योगिक क्रांती झाली आहे. जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानाचा आदानप्रदान सोपे होऊन कौशल्याची दर्जा व उत्पादन क्षमता वाढली आहे. सध्या म्हणजे आत्ता जो काळ आहे त्याच्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्याची क्रांती झाली, म्हणजे आहे प्रोसेस झाली, चांगली अशी वाढ झालेली आहे. व त्या जागतिकीकरणामुळे प्रोसेस झाली म्हणजे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं की पेंटर, मोटर मेकॅनिक, व्हेकल, इलेक्ट्रिशियन अशा लोकांमध्ये ना प्रोग्रेस झाली व ते लोक असे समाजामध्ये चांगले असे मोठे झालेले आहेत. त्यांचे म्हणजे ते शिक्षण घेतलं त्यांनी त्या लोकांनी व आता ते चांगल्या पद्धतीने राहू शकतात. त्यांचं काम आहे किंवा त्यांची क्षमता जशी वाढलेली आहे बघा, म्हणजे काम करून करून त्यांची क्षमता वाढली आहे, म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स भेटला आहे ह्या गोष्टीमुळे. देशातील उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट दर्जेदार आपण उत्पादन करू शकतो. तंत्रज्ञान म्हणजे सायन्सच म्हणू शकतो आपण, सायन्स म्हणतात जास्त करून. तर त्याच्या मदतीने आपण अजून प्रोग्रेस करू शकतो आणि आपलं उत्पादन माल जे आहे ते वाढवू शकतो व ग्राहकाला कमीत कमी दर्जेदार उत्पादन उपलब्ध करून देणे व आपले जे गिराईक आहेत किंवा कस्टमर जे आहेत त्यांना आपण कमी पैशामध्ये चांगली गोष्टी असे उत्पादन म्हणजे मिळवून देऊ शकतो किंवा इन फ्युचरमध्ये आपण ते तसं करू शकतो. म्हणजे ग्राहकाला कमीत कमी किमतीत दर्जेदार म्हणजे चांगली गोष्ट अशी, म्हणजे गाड्या समजा आता चांगली गाडीनं आपण कमी पैशामध्ये त्यांना देऊ शकतो असं म्हणायचं आहे. तसेच जगातल्या कुठल्याही देशातील प्रोडक्ट कोणत्याही देशात विकता येते. त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा होत आहे. आता आपल्याकडं आपल्या देशामध्ये साखरचं उत्पादन चांगलं आहे. तर आपण साखर एक्सपोर्ट करतो, म्हणजे बाहेरच्या देशांना पाठवतो, निर्यात करतो व आपल्याला त्याचे चांगले पैसे भेटतात व आपणसुद्धा त्यांच्याकडनं इम्पोर्ट करतो. आपल्याकडं ज्या गोष्टीची आपल्याला कमी आहे, आता आपल्याकडे मेडिसिनची जर आपल्याला कमी आहे तर आपण बाहेरच्या देशांना आपण मेडिसिन मागवतो. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण इथनं करू शकतो. आपल्या म्हणजे जर आपली वाढ झाली ह्या गोष्टींमध्ये तर आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करून आपलासुद्धा फायदा करू शकतो, आपला देश मोठा करू शकतो. जागतिकीकरणामुळे ISO मानक संस्थाचा वापर जगातले सर्व देश करीत असून या संस्थेने ठरवून दिलेले मानकानुसार उत्पादन करण्यात येत आहे. आता ISO मानक संस्था आहे अशी म्हणजे एखादी संस्था असेल, जशी आपली औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे तशी त्यांची ISOची संस्था असेल. त्यांनी असं बिझनेसमॅन ह्यांना लोकांना काहीतरी असे आयडिया किंवा काही अशी रक्कम दिलेली असेल प्रोग्रेस करण्यासाठी, तर ते सगळे देश त्याचा उपयोग करत आहे व त्या दिलेल्या वस्तूपासून ते आपला देश पुढे नेत आहे व आपला जो व्यवसाय आहे तो मोठा करत आहेत. वस्तूची गुणवत्ता व दर्जा यात वाढ होऊन एक सूत्रीपणा शक्य झाला आहे. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये वाढ झालेली आहे व तो आता मोठा झाला आहे. आपण चलतो, आधी चलत नव्हतं तर आता तो चालायला लागला आहे चांगल्यापणे. त्याने कस्टमर येत आहेत. तर जे ह्या गोष्टीमुळं काय होतं, आपला जर बिझनेस आहे तो जर छोटा राहिला तर आपल्या दुकानामध्ये कोणीच कस्टमर येत नाही. आणि ज्याचं असं मोठं दुकान आहे तिकडं म्हणजे त्याची चांगली प्रोग्रेस झाली आहे तर तिकडं कस्टमर येत राहतात. तर हे सांगायचं आहे यांना. जागतिक बाजारपेठेत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्पादन दर्जेदार असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मार्केटमध्ये असं टिकून राहायचं आहे, म्हणजे शेवटपर्यंत जर टिकायचं असेल तर तुम्हाला तुमचं जे माल आहे, जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे. असं नाही की ते तुटलं असलं किंवा खराब आहे, जुनं असलं असं असेल तर ते आपण म्हणजे आपल्या दुकानाची अशी व्हॅल्यू जी असते ना ती कमी पडते, मग कमी राहते. मग कमी जर राहिली तर मग कस्टमर येत नाही. वाढवायला खूप मेहनत लागते पण कमी व्हायला वेळ नाही लागत. तर आपण आधी माल विकण्याआधी आपण आपलं बघितलं पाहिजे की हा माझा माल चांगला आहे, खराब नाही, स्वच्छ आहे. तर कस्टमरला कळतं की हां यांचे दुकान चांगले आहेत,
ह्यांच्याकडे स्वच्छ व चांगल्या वस्तू भेटतात, तुटलेल्या वस्तू भेटत नाहीत. व ते कस्टमर आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगतात. तर असं करून आपल्याला ह्या स्पर्धेत टिकून राहायचं असतं, की एकाकडून दुसऱ्या माणसाला म्हणजे हे भेटते, आयडिया मिळते, की हां ह्या माणसाकडे चांगली वस्तू असतात, तर ते लोक आपल्याकडेच येतात. तर असं आपण टिकून राहायचं असतं. उत्पादनाच्या गुणवत्तेची पारख करतो. स्पर्धेच्या युगात ग्राहकाला निविवर्तपूर्व सुधारकरिता आणि दर्जेदार उत्पादन उपलब्ध करून देण्याची कमीत कमी वेस्टेज यंत्रणाचा व मनुष्याच्या योग्यकरिता वापर, कामामध्ये कमी चुका, वेळेची बचत, अनुपस्थितीमधील प्रत्येक व्यक्तीचा काम करण्याची इच्छाशक्ती व नवीन शिकण्याची वृत्ती, सर्वांना सहसंघटितपणे कार्य करण्याची इच्छाशक्ती उत्पादन वाढते. म्हणजे जसं की आपली टीमच असते बघा. शोरूममध्ये जर आपण गेलो तर तिकडं शोरूमचा मालक वेगवेगळा असतो आणि बाकीचे काम करणारे वेगळे असतं. तर म्हणजे त्यांना आपली जर टीम असेल तर आपण काम पटापट होतात किंवा त्यांच्या मदतीने त्यांच्यामुळे आपली प्रोग्रेस होऊ शकते. म्हणजे असं नाही की कस्टमरला जास्त वेळ थांबायची गरज लागते. जर त्याच्या जागी जर एखादा आपला असा असेल हाताखालचा माणूस असेल तर त्या कस्टमरला हँडल करतो व त्या काम पटकन करतात व त्यांना कस्टमरलाही वाटतं की हां इथं काम जरा पटापट होतात. तर इथं